सर्वांना नमस्कार. आज आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र याच्यावर आधारित आपण टीईटीला आलेले अत्यंत महत्त्वपूर्ण असे सर्व प्रश्न योग्य पर्यायासह बघणार आहोत. चला वेळ न घालवता आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न बघा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सावरकर. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. पर्याय क्रमांक अ, बंकिमचंद्र चटर्जी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 52. सत्याग्रहाचा प्रयोग महात्मा गांधींनी प्रथम कुठे केला? दक्षिण आफ्रिका, चंपारण्य, साबरमती, दांडी. तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? 1526, 1556, 1761, 1665. तर याचं योग्य उत्तर आहे 1526. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54. आपण फास्टमध्ये प्रश्न बघणार आहोत. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 1670, 1674, 1680, 1660. तर याचं योग्य उत्तर आहे 1674. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह, नानासाहेब पेशवे. बघा शिक्षक मित्रांनो, इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1857चा उठाव म्हणलं की नानासाहेब पेशवे. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 56. विजयनगर साम्राज्याचा महान राजा कोण होता? कृष्णदेवराय, हरिहर, बुक देवराय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कृष्णदेवराय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद, केशवचंद्र सेन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राजा राममोहन रॉय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 58. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 59. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1905, 1906, 1907 का 1916. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 1906. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू, टिळक व आगरकर, गांधी व नेहरू, सुभाषचंद्र बोस. तर याचं योग्य उत्तर आहे काय आहे सांगा? चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? शिवनेरी. सर्वांना माहिती आहे. प्रश्न 63. इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईनंतर घातला गेला? प्लासी, बक्सार, पानिपत, कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, प्लासीची लढाई. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? केसरी, सुधारक, मराठा, दीनबंधू. आगरकर म्हणलं की सुधारक. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन 1929 कोठे झाले? लाहोर, कराची, मुंबई, कलकत्ता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, लाहोर. नेक्स्ट आता आपण भूगोल या विषयावर आधारित प्रश्न घेणार आहोत. पृथ्वीच्या अंतरंगाचा सर्वात बाहेरचा थर कोणता? भूकवच, प्रावरण, गाभा, शिलावरण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, भूकवच. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वाधिक आढळते? काळी, तांबडी, गाळाची, जांभी. तर याचं योग्य उत्तर आहे काळी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, युरोप. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, आशिया.
आशिया हा भारतात जगातला सर्वात मोठा खंड आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्रातील चिपको आंदोलनासारखे कार्य कोणी केले? पांडुरंग हेगडे, बाबा आमटे, अण्णा हजारे, मेधा पाटकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मेधा पाटकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पुणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? मेघालय, आसाम, नागालँड, मिझोराम. तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. सूर्यग्रहण कोणत्या स्थितीत होते? सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आल्यावर, का सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत, चंद्र, सूर्य, पृथ्वी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे सूर्य, चंद्र, पृथ्वी. बघा पर्याय क्रमांक ब, हे एका सरळ रेषेत आल्यानंतर सूर्यग्रहण होते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? कोयना, गोदावरी, कृष्णा, तापी. तर याचे योग्य उत्तर आहे कोयना, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरण्याला काय म्हणतात? परिवलन, परिभ्रमण, कक्षीय गती, ग्रहण. बघा ज्या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर त्याला परिवलन म्हणतात आणि सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. भारतातील सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प कशाशी संबंधित आहे? रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, रस्ते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. भारताच्या सीमेला लागून कोणता देश नाही? श्रीलंका, पाकिस्तान, चीन, म्यानमार. तर बघा भारताच्या सीमेला लागून लगेच म्हणत आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक अ, श्रीलंका. श्रीलंका हे कसं आहे? बेट आहे आणि तुटक आहे, सीमेला लागून नाहीये म्हणून पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 77. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? तर बघा याचे योग्य उत्तर आहे कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रातील पर्वतीय भाग कोणत्या दिशेला आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम. महाराष्ट्रातील पर्वतीय भाग जर आपण बघितलं तर पश्चिम या दिशेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 79. कोळसा उत्पादनात आघाडीचे राज्य कोणते? झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, झारखंड. झारखंडमध्ये सर्वात जास्त कोळसा उत्पादन होते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. तर बघा अंदमान निकोबार हे बेट कोणत्या महासागरात आहे? म्हणजे कोणत्या महासागरामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बंगालचा उपसागर. नेक्स्ट आता आपण नागरिक शास्त्रावर आधारित प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 81. भारतीय संविधानाचा स्वीकार केव्हा झाला? 26 नोव्हेंबर 1949. पर्याय क्रमांक क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तर याचे योग्य उत्तर आहे राज्यसभा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83. आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, संसद. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार. तर याचे योग्य उत्तर आहे ग्रामसेवक. पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. लोकशाही म्हणजे काय? आपण दररोज संविधानाची प्रास्ताविका म्हणत असतो लोकांनी, लोकांसाठी, लोकांनी, लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती, पंतप्रधान, कायदा मंत्री की संसद? तर याचे योग्य उत्तर आहे अ, राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87.
भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत? 8, 10, 12, 14. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 12. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. मताधिकार हे कोणत्या प्रकारच्या हक्कात येते? राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक. तर याचं योग्य उत्तर आहे राजकीय, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण? गट विकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, सरपंच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, गट विकास अधिकारी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? 288, 295, 250 की 300. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 288. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. समानता हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? मूलभूत अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे, सामाजिक अधिकार आहे का नैसर्गिक अधिकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मूलभूत अधिकार. प्रश्न क्रमांक 92. राज्यपाल कोणाला जबाबदार असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, संसद. तर याचं योग्य उत्तर आहे अ, राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? जी व्ही मावळणकर, एम ए अयंगार, हुकुमसिंह, नीलम संजीवा रेड्डी. तर याचं योग्य उत्तर आहे लोकसभेचे पहिले सभापती जी व्ही मावळणकर हे होते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. ग्रामपंचायतीच्या खर्चावर नियंत्रण कोण ठेवते? ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रामसभा. ग्रामपंचायत म्हणले की ग्रामसभा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 95. भारताचे सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मंत्री. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96. धार्मिक स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? 14, 18, 19, 22, 25, 28 की 32. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 25, 28. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 97. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण निवडतो? निर्वाचित सदस्य, जनता, राज्य सरकार की तहसीलदार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, निर्वाचित सदस्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98. राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? 250, 545, 300 की 400. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 250. प्रश्न क्रमांक 99. मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? विधानसभा, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर आहे विधानसभा. आता हा शेवटचा प्रश्न शिक्षक मित्रांनो, 100वा प्रश्न आहे. मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे आणि हे सर्व प्रश्न मागच्या 2013 पासून ते 26 पर्यंतच्या TETला आलेले असल्यामुळं हा व्हिडिओ आपण अवश्य पहा आणि आपल्या शिक्षक मित्रांना सुद्धा पाठवायला विसरू नका. भेटूया लवकरच नंतर पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.